मित्रहो नमस्कार. आज महानुभाव साहित्याचा आपला हा 5वा भाग. पहिल्या भागात आपण महानुभाव पंथाच्या उदयाची पार्श्वभूमी आणि महानुभाव पंथाच्या संदर्भात थोडी माहिती पाहिली. नंतरच्या 3 भागात आपण सलग लीळाचरित्राची माहिती पाहिली. आपल्या अभ्यासक्रमातला चौथा महत्त्वाचा जो महानुभाव ग्रंथ आहे तो सूत्रपाठ, त्याच्यानंतर दृष्टांतपाठ आणि त्याच्यानंतर साती ग्रंथ, या 3 भाग आपण करणार आहोत. आज पहिल्यांदा आपण सूत्रपाठ पाहणार आहोत. मित्रहो, सूत्रपाठ हा काही स्वतंत्र ग्रंथ नाहीये, लीळाचरित्राचाच एक भाग आहे. पण चक्रधर स्वामींच्या मुखीची तत्वज्ञानपर वचनं बाजूला काढून चक्रधर स्वामींचं एक स्वतंत्र तत्वज्ञानाची मांडणी करण्याच्या दृष्टीनं हा ग्रंथ निर्माण करण्यात आलेला आहे. दृष्टांतपाठही तसाच आहे, सूत्रपाठही तसाच आहे. दोन्हीही मूळ लीळाचरित्राचेच भाग आहेत. त्याच्यामुळं अलीकडच्या काळात पुरुषोत्तम नागपुरे उर्फ कारंजेकर बाबा यांनी जे लीळाचरित्र सिद्ध केलं त्याच्यामध्ये ह्या सूत्रांची आणि दृष्टांताची पुनःस्थापना लीळाचरित्रामध्ये करूनच ते तयार केलेलं आहे. त्यामुळे लीळाचरित्राचाच एक भाग असलेलं सूत्रपाठ हा महानुभावांचं तत्वज्ञान सांगणारा जो ग्रंथ आहे त्याच्याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत. चक्रधरांच्या अनुभव आणि चिंतनातून प्रसंगोपात्त निघालेले उद्गार म्हणजे ही सूत्र. चक्रधरांचं सुसूत्र तत्वज्ञान सिद्ध करण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती झाली. वानरेया एथोनी निरोविले विचारशास्त्र अर्थज्ञान तयाचे श्रवण मनन नितिध्यासन करावे असं चक्रधर स्वामींनी आधीच सांगून ठेवलेलं होतं. त्या दृष्टिकोनातून किंवा त्या वचनाला अनुसरून सूत्रपाठाची निर्मिती झाली असावी. गोविंद प्रभूंच्या समाप्तीनंतर नागदेवाचार्य आपल्या सर्व शिष्यांसह आपल्या परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या लिंबा नावाच्या गावी आले. हे जे लिंबा नावाचं गाव आहे इथं सर्व आपल्या शिष्य परिवारासह नागदेवाचार्य राहत असताना तिथंच त्यांना एक नवीन शिष्य भेटला, तो म्हणजे केशवराज व्यास. हे संस्कृत पंडित शिष्य म्हणून नागदेवाचार्यांना भेटले. त्यांनीच सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ या दोन्ही ग्रंथाचं संकलन, संपादन, अन्वयन केलेलं आहे. ते केशिराज व्यास जे आहेत, हे केशिराज व्यास यांच्या विषयीची थोडक्यात माहिती आपण पाहूयात, ज्यांनी संकलन केलं या ग्रंथाचं. नागदेवाचार्य असताना शिष्यांमध्ये घनघोर चर्चा, चिकित्सा होऊन हे शास्त्र तयार करण्यात आलेलं आहे. चक्रधरांच्या एकेका शब्दांची शास्त्रशुद्ध पद्धतीनं चिकित्सा करण्यात आली. हे ग्रंथ म्हणजे मराठीतल्या तत्वग्रंथांची शिखरं आहेत मित्रांनो. सूत्रपाठाची विभागणी 3 भागात करण्यात आलेली आहे. पहिला भाग लक्षण, दुसरा भाग आचार, तिसरा भाग विचार, त्याचाच पुढचा भाग आचार मालिका आणि विचार मालिका. एकूण सूत्रांची संख्या 1250 इतकी आहे. एकूण 11 विभागात या सूत्रपाठाची विभागणी करण्यात आलेली आहे. दृष्टांतपाठ हा त्यातलाच 12वा भाग समजला जातो. तो अनेकदा आपल्याकडे अभ्यासात असल्यामुळं त्याची संपादनं, पुस्तकं उपलब्ध आहेत. सूत्रपाठ संपूर्णपणे पहिल्यांदाच आपल्या अभ्यासात असल्यामुळं त्याची पुस्तकं उपलब्ध नाहीत. त्यामुळं पंथीय सूत्रपाठाच्या उपलब्ध पोथीतून मला ज्या पद्धतीनं सुचेल त्या पद्धतीनं मी तुमच्यासमोर हे सगळं मांडणार आहे. मित्रांनो, हा प्रमुखतः तत्वज्ञानाचा ग्रंथ जरी असला तरी आपणाला त्याच्यातल्या तत्वज्ञानाचा फारसा विचार करायचा नाही, कारण आपण तत्वज्ञानाचे विद्यार्थी नाही आहोत, आपण वाङ्मयाचे विद्यार्थी आहोत. आणि म्हणून वाङ्मयाच्या दृष्टीनंच आपणाला सूत्रपाठाचा विचार करायचा आहे. आणि सूत्रपाठामधून आलेलं चक्रधर स्वामींचं जे तत्वज्ञान आहे ते थोडक्यात पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तेच तत्वज्ञान इकडेही आलेलं आहे. सूत्रपाठाच्या बांधणीचं आणि ज्ञानेश्वरीच्या लेखनाचं एकच वर्ष समजलं जातं. ज्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली त्याच वर्षी सूत्रपाठाची बांधणी झालेली आहे. लीळाचरित्र आधीच झालेलं होतं, आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं. केशिराज व्यास जे आहेत संकलक, त्यांचं थोडक्यात चरित्र आपण पाहूयात. चक्रधरांच्या तत्वज्ञानाचे केशिराज व्यास हे पहिले भाष्यकार समजले जातात. हे पापदंडी रामपुरीचे विद्वांस व्याख्याते असं स्मृतीस्थळामध्ये त्यांचा उल्लेख आहे. हे पापदंडी रामपुरी कुठली माहीत नाही. लिंब्याच्या जवळ सुद्धा एक रामपुरी आहे, कदाचित ते तिथले असावेत, म्हणजे आपल्या परभणी जिल्ह्यातलेच असावेत, याच भागातले असावेत.
अशी एक आपणाला अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. ती विवाहित असूनही नागदेवाचार्याकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. नातेवाईकांनी प्रयत्न केले त्यांना पुन्हा परत न्यायचे, पण त्यांच्या पत्नीनंच सांगितलं की आता हे योगीय झाले, म्हणून नातेवाईकांनी त्यांचा नाद सोडला आणि ते पूर्णपणे चक्रधर स्वामीच्या पंथामध्ये आले. नागदेवाचार्यांनी जेव्हा ह्या सगळ्या प्रयत्नाकडं पाहिलं तेव्हा त्यांनी असे उद्गार काढले. ते म्हणाले, माझा केशवू सुखयोगींद्र की. म्हणजे पुराणात जसा शुक होता तसा आपल्या इंद्रियांवर पूर्णपणे ताबा मिळवलेला माझा हा केशू आहे, असं नागदेवाचार्यांनी म्हटलेलं होतं. ते अतिशय स्वरूप सुंदर होते, पण स्त्रीमोहाला वश झाले म्हणूनही ते वश झाले नाही म्हणूनही ते वाक्य असेल. आणि पुन्हा एकदा असाच प्रसंग आल्याच्या नंतर त्याच्यावरून निभावल्यानंतर पुन्हा आणखी गौरवोद्गार नागदेवाचार्यांनी त्यांच्याविषयी काढले. केशवदेनी मार्गाते राखिले गा. बाकीच्यांनी स्वतःचं चरित्र राखलं, कुणी काय केलं कुणी काय केलं, पण माझ्या केशवदेवानं साक्षात मार्गाचंच रक्षण केलं, अशा प्रकारचे गौरवोद्गार त्यांच्याविषयी स्मृतिस्थळामध्ये नागदेवाचार्यांनी काढलेले आहेत. एकाचं जरा दुर्वर्तन पाहून शिष्याचं एकदा ते निघून गेले आणि नागदेवाचार्यांनी मग त्या दुर्वर्तन करणाऱ्या शिष्यालाच घालून टाकल्यावर पुन्हा परत आले. म्हणजे वच्छाहरणचे करते पंडित आणि दामोदर पंडित आणि केशवाचार्य हे दोघं जण पुन्हा परत आले. परत आल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी पश्चाताप व्यक्त केला की भटो, आम्ही पापी आहे, तू मग ते सोडूनही गेलो, असा पश्चाताप त्यांनी व्यक्त केला. आणि त्यावर उत्सरमा केल्यासारखं नागदेवाचार्य म्हणाले, पंडिता केशवदेया, म्हणजे दामोदर पंडिता आणि केशवराज बासा, पंडिता केशवदेया, सर्वांगी काही देखणे असे, देखणे ते डोळेनीची की, तैसे तुम्ही माझे डोळे की गा. म्हणजे तुम्ही दोघं जण माझे साक्षात डोळे आहात आणि तुम्हीच निघून गेलात, माझी काय अवस्था झालेली असेल, असा दोघांनी एकमेकांच्या समोर आपला ताप अनुताप व्यक्त केला. आणि पुन्हा ते इकडे आले. दामोदर पंडित आणि केशवराज बासांना सतत शास्त्राची चर्चा करायची, फार आवडायची त्यांना शास्त्र चर्चा करायला. त्याच्यामुळं एकदा सकाळीच उठल्या उठल्या त्यांची चर्चा आणि खडाजंगी सुरू झाली. ही खडाजंगी सुरू झाल्यावर नागदेवाचार्य वैतागून म्हणाले, हांगा सर्व काळ तरी चर्चाची करावी, तरी देवा ते केधवा स्मरावे. म्हणजे बाबा सतत चर्चाच केली तर भक्ती कधी करणार, देवाचं स्मरण कधी करणार, असे एकदा वैतागून म्हणाले. पण त्यांना त्यांच्याविषयी प्रेम आणि आपुलकी होती की हे माझे विद्वान शिष्य आहेत. केशव पंडित रामाते शास्त्र संवादाविण दाखवील त्यासी होड, असं सुद्धा एक गौरवोद्गार नागदेवाचार्यांनी काढले की या दोघांना शास्त्रचर्चा न करता मला जर कुणी दाखवलं तर मी त्याच्याशी शर्यत लावायला तयार आहे. आणि आणखी सुद्धा एक गौरवोद्गार त्या दोघांविषयी काढलेले, ते फार फार महत्वाचे गौरवोद्गार. आणि असं म्हटलेलं की माझे शास्त्र पंडिता केशवदेयाशी चर्चा करीत करीत उजळले. म्हणजे ह्यांच्याशी चर्चा करताना माझं सुद्धा शास्त्र उजळून निघालं, इतके हे माझे महत्वाचे शिष्य आहेत. केशवदेया माझी ये मार्गीचा महात्मा ऐसा तूची की, असे पण त्यांनी गौरवोद्गार काढलेले आहेत. ते अत्यंत विरक्त होते, गुरुभक्त होते, पंथनिष्ठ होते, आचारशुद्ध होते आणि विचारदक्ष होते. अत्यंत मित्रप्रेम सुद्धा त्यांचं होतं. म्हणजे दामोदर पंडित आणि केशवबास ह्या दोघांची मैत्री, फार मैत्री होती, प्रचंड मैत्री होती. म्हणजे काय मैत्री होती तर दामोदर पंडितांनी जो उच्चारण नावाचा ग्रंथ लिहिला त्याच्यात इतक्यांदा केशवदेयाला त्याचा उल्लेख केलेला आहे की लोकांना वाटावं की हा ग्रंथ केशवदेयानीच लिहिलेला आहे की काय. आणि केशिराज व्यासांनी मद्यपायाचा घाव झेलून स्वतःचा प्राणत्याग केला आणि आपल्या मित्राचा प्राण वाचवला, अशी ह्या दोघांची दाट आणि घनदाट मैत्री होती. या केशिराज बासांनी रत्नमाळा स्तोत्र लिहिलेलं आहे, मूर्तिप्रकाश नावाचा महत्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे. नागदेवाचार्यांच्या संस्कृतला जो विरोध आहे ना तो इथंच होता की केशवदेवालाच त्यांनी ते प्रसिद्ध वाक्य जे आहे, कारण रत्नमाळा स्तोत्र ही लीळाचरित्राचा संस्कृत श्लोकबद्ध अनुवाद आहे, तर त्या संदर्भात आणखी काही अनुवाद मी करू काय असं जेव्हा विचारलं तेव्हा मग त्यांनी असं म्हटलं की नको गा केशवदेया, माझी या म्हातारिया नागवती, केशवदेया मज मागा शास्त्र जायना ऐसे तू वाटले. म्हणजे एका बाजूने तेही सांगितलं, दुसऱ्या बाजूने शेवटचा महत्वाचा गौरवोद्गार नागदेवाचार्यांचा की माझ्या नंतर हे महानुभाव पंथाचं शास्त्र टिकून राहील याची दक्षता तू घेतलीस. केशवदेया मज मागा शास्त्र जायना ऐसे तुवा केलेगा. आता हा जो दृष्टांत पाठ आहे, या दृष्टांत पाठामध्ये काही विषय मी वर्गवारी केलेली आहे, त्यातली काही महत्वाची सूत्र जी आहेत सूत्रपाठातली
कारण सूत्र म्हणजे आपल्या संपूर्ण बोलण्याचा अर्क, त्याला आपण सूत्र म्हणतो. एरवी गणितामध्ये सूत्र असतात, अर्क असतो, त्याच्यात सगळा सारांश असा ग्रथित केलेला असतो तो. आता ही जी सूत्र आहेत, ही सूत्र जी मी आता इथून पुढे सांगणार आहेत, म्हणजे विहार, भिक्षा, भोजन वगैरे. महानुभाव पंथामध्ये 2 प्रकार आहेत, भिक्षुक आणि वासनिक. म्हणजे संसार करून पंथाचं अनुसरण करणारे आणि भक्ती करणारे ते वासनिक, आणि ज्यांनी संपूर्णपणे संसार सोडून दीक्षा घेतलेली आहे, संन्यास घेतलेला आहे, ते भिक्षुक. असे 2 प्रकार. पुढचं जे सगळं आहार विहाराचे नियम आहेत हे वासनिकांसाठी नाही, हे नियम भिक्षुकांसाठी आहेत. प्रामुख्यानं चक्रधरांच्या सोबत असणाऱ्या शिष्यवर्गाला त्यांनी कसं वागावं ते सांगितलं. तेच पुढं पंथाची आचारसूत्र झालेली आहेत. आणि त्यांनी काय काय सांगितलेलं आहे? भिक्षुक आणि वासनिक असे 2 प्रकार आहेत. त्यांनी कुठं राहावं, कसं राहावं, विहार कसा करावा, त्याच्याविषयीची काही सूत्र सांगितलेली आहे. आपण या ते कव्हणी नेणे, आपण कव्हणा ते नेणे जे, ऐसे स्थानी असावे. मला कुणी ओळखणार नाही आणि मला कुणाची ओळख असणार नाही, अशा ठिकाणी राहा. मातापुरा कोल्हापुरा न वचावे. म्हणजे माहूर आणि कोल्हापूर या गावाकडे तुम्ही जाऊ नका. का? ती स्वाभिमानीय स्थाने, कारण तिथं अभिमानी लोक राहतात. साधकाशी विघ्न करीती, तुमच्यासारख्या साधकांना विघ्न होण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही तिकडं जाऊ नका. 2 गावं सांगितली. तशीच 2 प्रांत सांगितले. कानड देसा, तेलंग देसा न वचावे. तिकडं सुद्धा तुम्ही जाऊ नका, कर्नाटकात आणि आंध्रामध्ये. पण हे तेव्हा त्या काळातल्या आपल्या शिष्यांना सांगितलं. का? त्यांनी सांगितलं ते विषय बहळ देश, तेथं अवधूत मान्य. तिथं सुद्धा असंच विषयाला जास्त बळी पडलेले असे लोक आहेत. त्याच्यामुळे तुमच्यासारख्या संन्याशाला, विरक्ताला त्यांच्यापासून धोका आहे. महाराष्ट्री असावे हे त्यांनी प्रेमानं सांगितलं. आणि त्यातल्या त्यातही गंगातीरी असावे. म्हणजे आपला मराठवाडा आणि गोदावरीचा जो 2 भाग आहेत, त्या 2 भागातला जो प्रदेश आहे, गंगातीरी असावे. महाराष्ट्री असावे, त्यातल्या त्यात गंगातीरी असावे. आणखी गडी सिडी असावे, हाळिया पाळिया असावे. छोट्या मोठ्या गावातून तुम्ही तुमची फिरस्ती करावी. एका झाडाची सवय न होवावी. कुठल्याही एकाच झाडाखाली दररोज जाऊन बसू नका. त्याच्यामुळं काय होतं ते मागच्या एका भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. एका झाडाची सवय झालेल्या एका संन्याशाची कुठपर्यंत अधोगती झाली त्याचं उदाहरण. एका झाडाची सवय न होवावी, एका स्थानाची सवय न होवावी. कुठल्याही एका जागेची तुम्हाला सवय होऊ देऊ नका. भोगस्थानी न बैसावे, मंदिरामध्ये बसत जाऊ नका. फळतेया फुलतेया वृक्षाखाली न बसावे. म्हणजे जे झाड फळतं फुलतं आहे तिथं सुद्धा तुम्ही बसू नका. असे विहाराचे काही नियम सांगितलेले आहेत. भिक्षा कशी मागावी त्या संदर्भात त्यांनी काही नियम सांगितलेले आहेत. घर न निवडीत भिक्षा कीजे. घर निवडू नका. अमुकचं घर, तमुकचं घर, मोठ्याचं घर, लहानाचं घर, श्रीमंताचं घर, गरिबाचं घर, असं भेदाभेद करू नका. घर न निवडत भिक्षा कीजे. ओळखी तेयाच्या घरा न वचावे. ज्याची ओळख आहे त्याच्या घरी जाऊन भिक्षा मागू नका, कारण त्याच्यामुळं तुम्हाला ते काही अधिकच देण्याची शक्यता असते. तोरण मंडळाचे या घरा न वचावे. जिथं काही मंगल कार्य सुरू आहे तिथं सुद्धा तुम्ही जाऊ नका. एकीकडोनी रिगिजे. भिक्षा मागायला गावात एकीकडोनी घुसा, रिगिजे, एकीकडोनी निगिजे, आणि दुसरीकडून तुम्ही बाहेर पडा. आणि जर तुम्हाला भिक्षा नाही मिळाली तर खुंट दावे गिळीजे. उपाशी राहा. बाई तयासी असे तव तुम्हासी असे की. म्हणजे त्यांच्याकडे जर असेल वाढणाऱ्यांच्याकडे तर ते तुम्हाला मिळेल ना, त्यांच्याकडे नसेल तर तुम्हाला कुठून मिळेल. आणि नाही मिळालं तर तुम्ही उपाशी राहायला हरकत नाही. भिक्षा म्हणजे पारदिगा. भिक्षा ही शेवटी शिकार असते. सापडली तर सापडली, नाही तर नाही सापडली. भिक्षा म्हणजे पारदिगा. आणि भिक्षा राज्यबाई. ती एका अर्थानं राज्य पण आहे, ती एका अर्थानं शिकार पण आहे. निर्धूम नगर झाले या भिक्षे रिगिजे. म्हणजे सगळ्या गावात स्वयंपाक संपल्याच्या नंतर, निर्धूम धूर सगळा संपल्याच्या नंतर तुम्ही गावात भिक्षा मागायला जा. तिसरा पहारी भिक्षा कीजे. निर्हेतुक भिक्षा कीजे. काही हेतू ठेवू नका, हे मिळेल ते मिळेल, नाही मिळेल नाही मिळेल. भिक्षांनी सवाओ पळ अमृत आधी. भिक्षेमध्ये सवा पळ तेवढा वेळ अमृत संचार करतं, म्हणून भिक्षांनी सवाओ पळ अमृत आधी. हे झाले भिक्षेचे नियम. भिक्षा झाल्याच्या नंतर भोजन कसं करावं, कुठं करावं तेही त्यांनी सांगितले. त्यांनी असं म्हटले, भिक्षा मागवणी नदीच्या तीरी भोजन कीजे. गावाबाहेर नदीच्या काठी जा, तिथं तुम्हाला स्वच्छ होण्यासाठी पाणी असतं, नंतर पिण्यासाठी पाणी असतं. हांगा हे भिक्षान्न, हे पवित्राचे पवित्र की.
वर आधी सांगितलंच होतं की भिक्षांनी सवावो पळ अमृत आती, तसं इथं सांगितलं की हे पवित्राचे पवित्र की, त्याच्यामुळे त्याचा कण सुद्धा वाया जाऊ देऊ नका. घेई जे ते कुस्करवणी इरू इरू परते, त्याचा काला करा. प्राणाते आहारू द्यावा, शरीराला नाही प्राणाला आहार द्या. इंद्रियासी ने द्यावा, म्हणजे जिभीला ओठाला जिथं जिथं चवी कळतात त्यांना आहार देऊ नका. तुमचं शरीर फक्त जगवण्यासाठी त्याला आहार द्या. प्राणाशी आहारू द्यावा, इंद्रियाशी ने द्यावा. निरसे विरसे अन्न सीवी जेती, अन्नाचा विचार करू नका, अन्न कसं आहे, जे भिक्षेत आले ते खा. रेंदेया चेंदेया दरू भरीजे, कसं तरी अन्न खाऊन तुम्ही तुमचं पोट भरा. जेवढी पिसवी तेवढी किजे, तुम्ही जेवढी सवय लावाल तुमच्या आधड्याला तेवढं अन्न आतडे मागतात. तुम्ही कमी अन्नाची सवय लावली तर कदाचित त्या आतड्याला कमी अन्न पुरू शकतं. वस्त्र कसे असावेत, वेश कसा असावा महानुभावाचा, त्यांनी सरळ सांगितलं. नवे वस्त्र न नेसावे, कारुवा तारुवा सारखे असावे. म्हणजे काम करणाऱ्या शेतातल्या कोळ्यांच्या मळकट कपड्यासारखे तुमचे कपडे असावे. कारण तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही आकर्षणाचा भाग नाही आहात, त्याच्यामुळे तुम्ही अनाकर्षक कपडे घालावेत. नवे वस्त्र न नेसावे, कारुवा तारुवाचे सारिखे वस्त्र होवावे. मसनीचे वस्त्र घेपे, म्हणजे स्मशानातलंही वस्त्र तुम्ही घ्यायला हरकत नाही. पोरे हो तयाचीची वाट पाहाल, थोडंसं विनोदी म्हटले त्यांनी, पण मग असं नका करू की त्याचीच वाट पाहायची, म्हणजे स्मशानातल्या कपड्याची. जे कवणी एकू मरो का मरो का, म्हणजे कुणीतरी एक मरू दे आणि मला कपडा मिळू दे अशी वाट पाहू नका. तरी कवणी एका ते हात चारी सुडा मागीचे, जर नाही मिळालं तर कुणीही आपल्या एका भक्ताला 4 हात सुडा मागून घ्या. तरी हात दोन्ही वेढीजे, 2 हात अंगावर घ्या. तेची अंथरुण तेची पांघरुण, तेच तुमचं अंथरुण आणि तेच तुमचं पांघरुण. ही वस्त्रांविषयी त्यांची चक्रधर स्वामींची वचन सूत्रपाठामध्ये आपण एक एक विषय घेतो आहोत. आता भक्ती या विषयाच्या संदर्भात चक्रधर स्वामींनी काय काय सांगितले. त्यांनी सांगितलं, स्वदेश संबंधो त्याज्य, स्वग्राम संबंधो त्याज्य, संबंधियाचा संबंधो तो विशेषता त्याज्य. ही पहिली अट. आधी स्वतःचं गाव सोडा, स्वग्राम संबंधो त्याज्य, गाव सोडा. स्वदेश संबंधो त्याज्य, विभाग सोडा. संबंधियाचा संबंध तो विशेषता त्याज्य, जे आपले संबंधी आहेत नातेवाईक त्यांना तर आधी सोडा तुम्ही. म्हणून स्वदेश संबंधो त्याज्य, स्वग्राम संबंधो त्याज्य, संबंधियाचा संबंध तो विशेषता त्याज्य. हे विधान भालचंद्र नेमाडे यांनी त्यांच्या जरीला नावाच्या कादंबरीमध्ये वापरलेलं आहे. नेमाडे यांनी खूप विधानं वापरली. जे विधान त्यांनी वापरल्याचं मला आठवेल ते विधान जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला त्याची आठवण करून देईल. तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वरूची होवावा की, तुम्हाला सतत फक्त आणि फक्त परमेश्वरच डोळ्यासमोर असावा. तुमचेनी मुंगी रांड न होवावी, हे विधान आपण आधी पाहिलेलं आहे. तुम्हा पडिलेया धुळी न लागावी, तुम्ही एवढे कृश व्हा की तुम्ही धुळीत पडलात तर तुमच्या अंगाला धूळ न लागावी. हाडांची रांगवळी करावी नायका, म्हणजे तुम्ही जमिनीत धुळीवर पडला तर तुमचा साचा उमटेल, रांगवळी उमटेल, आकृती उमटेल, अशा प्रकारे तुमची प्रकृती करावी. कटंकटी मान होऊन असावे, हडकुळी मान तुमची दिसली पाहिजे. महारवाडा हुनी धर्म काढावं, म्हणजे उपेक्षितासारखं तुम्ही स्वतःचं आयुष्य काढावं. एथीचे या संबंधा गेले तेथिले ओटे गोटे आद करुणी तुम्हा नमस्करणीय किगा, म्हणजे जिथं जिथं माझा संबंध आला तिथले ओटे गोटे हे तुमच्यासाठी नमस्करणीय आहेत. म्हणून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कधी महानुभावांचे देव पाहिले, महानुभावांची देवपूजा पाहिली तर तुम्हाला असे ईश्वर अवताराशी संबंधित पाषाण त्या देवपूजेमध्ये पाहायला मिळतात. बाई आरती करवणी एथीची दसीची धरिली पुरी, म्हणजे उत्कटतेनं तुम्ही देवाची फक्त एक धागा जरी धरला तरी तुम्हाला तो तुमचा उद्धरून देण्यासाठी पुरा असतो. अनुसरलेयाची या दोनची घडिया पुरेती, म्हणजे निमित्त सुद्धा तुम्हाला पुरेल. बाई मृत्याचे धर्म जिवंताप्रती कैसे निरूपावे, हे सुद्धा भालचंद्र नेमाडे यांनी त्यांच्या पहिल्या कोसला कादंबरीच्या पहिल्या पानावर छापलेलं विधान आहे की मृत्याचे धर्म जिवंताप्रती कैसे निरूपावे, म्हणजे तशा प्रकारे जगा तुम्ही. येथोनी तुम्ही ऐसेया होवावे की हा जण तुमते डोईये डोईये मारील परी तुम्ही डोईची ओढवावी की, हेही विधान आपण आधी पाहिलेलं आहे अहिंसेच्या संदर्भामध्ये. म्हणजे माझा धर्म आणि माझ्या धर्मातली क्रांतिकारक विचार पाहून इथून पुढं हे लोक तुम्हाला मारायला उठतील, पण तुम्ही त्यांना मारायला उठू नका, तुमचंच डोकं पुढं करा आणि हा आपला धर्म निभावून न्या. तुम्हा मारिता पूजिता समानाची होवावा की गा, हे विधान आपण आधी पाहिलेलं आहे.
न भिया हो साधे हो तुम्हावरी येथोनी वाजत वारा धरी जेल. आणि शेवटी त्याने असं सांगितलेलं आहे की वादळ जरी आलं ते तरी तुमच्यावर येऊ देणार नाही. तुम्ही भिवू नका, घाबरू नका, जरी मी तुम्हाला हे एवढे कडक नियम सांगितले तरी. त्यानंतर विकार या विषयाच्या संदर्भात चक्रधर स्वामींची जी काही विधानं आहेत ती विधानं आपण पाहू. नावडत नावडत सेवी मग तेची आवडवणी ठाके मग सांडिताही न संडे. म्हणजे आधी आवडत नाही म्हणून आपण खायला सुरुवात केली की ते आपोआप आवडायला लागतं आणि नंतर मग ते व्यसन होतं, ते सुटू शकत नाही. दारूच्या व्यसनाचं हे असंच असतं हे आपणाला माहीत आहे. जेणे संबंधे विकारू उपजे तयाचा असंबंधू कीजे. त्याच्यामुळं विकार निर्माण होतील अशा गोष्टी टाळा. नरवीरू आती परी विषयवीरू नाही. नरवीर खूप आहेत इतिहासामध्ये, म्हणजे एकमेकावर विजय मिळवणारे वीर खूप आहेत इतिहासामध्ये, पण स्वतःच्या विषय वासनेवर विजय मिळवणारे वीर हे फार कमी आहेत, तसे मिळत नाहीत. नरवीरू आती परी विषय वीरू नाही. पुरुष जवजव पळे तव तव विखो पाठी लागे. आणि पुरुष पाठी लागे तव तव विखो पळे. म्हणजे तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊ लागलात की विषय तुमच्या पाठीमागं पळतात, आणि जेव्हा तुम्ही त्याच्या मागं लागता तेव्हा मात्र ते पुढं पळतात आणि तुम्हाला पाठीमागून पळायला लावतात. पुरुष जवजव पळे तव तव विखो पाठी लागे. पुरुष पाठी लागे तव तव विखो पळे. जीवासी वैराग्य मिरवू आवडे. म्हणजे स्वतःला आपण अमुक वैराग्य आहोत, आपण संन्यासी आहोत, आपण कडक आहोत अशा प्रकारे मिरवायला आवडतं. हाही एकू विकारूची किगा. हा देखील एक विकारच आहे संन्याशाला असं वाटणं. जीव विकारा वेगळा केव्वेळाही झालाची नाही. विकारापासून वेगळा होणं फार अवघड आहे, होत नाही लवकर. हाती काडी धरीजे हाही एक करुणी विकारूची किगा. म्हणजे इतका बारीक विचार विकारासंदर्भात चक्रधराने केलेला की तुम्ही हातामध्ये काडी जरी उचलून घेतली तरी ती काही उगाच उचलून घेतलेली नसती, त्याच्या पाठीमागे काहीतरी विकार असतो. विकारू हा इंद्रिय धर्म आणि विकल्पू हा मनोधर्म. विकार विकल्प असा शब्द आपण नेहमी वापरतो, पण त्याची फोड, त्याचं तत्वज्ञान, त्याची चिकित्सा, त्याचा बारकावा चक्रधराने सांगितलेला आहे की विकारू हा इंद्रिय धर्म, विकार हा इंद्रियाचा धर्म आहे आणि विकल्प हा मनाचा धर्म आहे. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांचा त्यागू याचे नाव संन्यासी उक्तीबाई. संन्यासी काय साधी गोष्ट नाही, त्या षडविकारांचा जो त्याग करतो तोच संन्यासी असतो. अहंतेची मुळे सकंदी उपडावी नायका एरवी अंकुर निगती मग शांतीचे रोप लावावे. अहंतेची मुळी सकंद उपडावी नायका मग शांतीचे रोप लावावे. त्या तण भरलेल्या वावरामध्येच पेरू लागलात तर काही होत नाही. त्याच्यामुळे आधी तुमचं मन साफ करा, स्वच्छ करा आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही शांतीचं रूप लावा. अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेले आहे. जीव सर्व दोषांचे आळे असंही एक विकाराच्या संदर्भात चक्रधर स्वामींनी सांगितलेले आहे. सूत्रपाठामध्ये जसे विचार आलेले आहेत तशीच काही व्यक्तिचित्र पण आलेली आहेत. काही व्यक्तींच्या विषयी चक्रधर स्वामींची विधानं आहेत आणि ती विधानं फार चांगली आहेत. त्यांच्या शिष्यांचा, भक्तांचा गौरव करणारी ती विधानं आहेत. अशी कोणती विधानं आहेत? त्यांनी भांडारेकरांविषयी विधान काढले. पहिला शिष्य भांडारेकर, चक्रधर स्वामींचे पहिले शिष्य, त्यांचा मी तुम्हाला संदर्भ सांगितला होता. ते भांडारेकारासारखे उठो बैसो कवणीची नेणेगा. म्हणजे त्यांच्यासारखी उठबस, त्यांच्यासारखी अदब, त्यांच्यासारखी वागण्याचे संस्कार मी कुणाकडेही पाहिलेले नाहीत. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे पुढं की तू प्राणियाते अनिष्टा पासोनी काढोनी इष्टी लाविता आचार्य की. त्याच्या आधी त्यांचं सूत्र होतं आचार्य नरक, म्हणजे आचार्य लोक नरकात जातात. पण नागदेवाचार्यांना लगेच त्यांनी सांगितलं की पण तू तसा आचार्य नाहीयेस, नरकात जाणारा आचार्य नाहीस. उलट तू प्राणियाते अनिष्टा पासोनी काढोनी इष्टी लाविता आचार्य की. तुझेनी मुखे अशास्त्रीय न निघे की. तुझ्या तोंडून शास्त्रात बसणार नाही असला कुठलाही शब्द निघणार नाही. तुझेनी मुखे अशास्त्रीय न निघे की. बाई तुम्ही हे सगळं नागदेवाचार्यांविषयीचे उद्गार, बाईसांविषयीचे उद्गार. बाई तुम्ही राजकुमारे की. बाई तुम्ही माये की. मायेच्या ठाई आणि येथ सकळही सामाये की. बाई विखोतो श्रीकृष्ण चक्रवर्तीच भोगू जाणते. हे चक्रधरांविषयी म्हणजे श्रीकृष्णाविषयीचं चक्रधर स्वामीचं विधान, म्हणजे त्यांचं एक व्यक्तिचित्र फार छान पद्धतीने आहे. त्यातली काही थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. बाई विखोतो श्रीकृष्ण चक्रवर्तीची भोगू जाणती. पुसतेया अर्जुनाचेया युक्ती श्रीकृष्ण चक्रवर्तीशीची परिहारे. म्हणजे विषय
कसा भोगावा ते फक्त श्रीकृष्णाला माहीत होतं. आणि अर्जुनाच्या चिकित्सक शंकांचं उत्तर कसं द्यावं तेही श्रीकृष्णालाच माहीत होतं. आणखी एक त्यांनी फार महत्त्वाचं विधान केलेलं आहे. बाई, गीता श्रीकृष्णोक्ती, एर अवघी व्यासोक्ती. गीता हीच फक्त श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेली आहे. बाकी सगळं व्यासाचं महाभारत आहे. ते आपल्या दृष्टीनं तेवढं महत्त्वाचं नाहीये. एर अवघी व्यासोक्ती, कर्पूर कज्जलिकावत श्रीकृष्ण चक्रवर्ती पुरत्यागू केला. म्हणजे श्रीकृष्णाचा शेवट कसा झाला त्याचं हे उदाहरण. कर्पूर कज्जलिकावत, कापूर जळावा तशा प्रकारे श्रीकृष्णाचा शेवट झाला. जसं इतरांच्या विषयीची काही गौरवोद्गार या सूत्रपाठात आलेत, तसेच स्वतःविषयीची काही उद्गार या सूत्रपाठामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. चक्रधर स्वामींनी स्वतःविषयी काही केलेली विधानं, काही सुंदर विधान आहेत. त्यांनी असं म्हटलं की त्रेती सीता बरवी, द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती बरवे, कलियुगी हे बरवे, एथीचे या सारिखे अन्यत्र आती, परी एथीची दैवी ते क्वापी नाही. म्हणजे त्रेतायुगामध्ये सर्वात सुंदर सीता होती, द्वापरी युगामध्ये सगळ्यात सुंदर श्रीकृष्ण होते, आणि कलियुगामध्ये मी सगळ्यात सुंदर आहे. अशा प्रकारचं विधान चक्रधर स्वामींनी केले. आणखी त्यांनी पुढे असं म्हटलं की एथीच्या या सारखे अन्यत्र राहती, म्हणजे दिसायला माझ्यासारखे अन्य खूप लोक आहेत, पण परी एथीची दैवी ते क्वापी नाही. म्हणजे दिसायला सुंदर माझ्यासारखे दिसतील, पण त्या सौंदर्याबरोबरच जी एक दैवी शक्ती माझ्याकडे आहे ती मात्र तुम्हाला इतर कुणाकडे दिसणार नाही. दुसरं विधान आहे, कव्हणा कव्हणी वेसणू, कव्हणा कव्हणी वेसणू, एथ जीव बुद्धरी जेती हेची वेसन. म्हणजे कव्हणा कव्हणी व्यसनू, कव्हणा कव्हणी व्यसनू, एथ जीव उद्धरी जेती हेची व्यसन. म्हणजे कुणाला काय व्यसन असतं, कुणाला काय व्यसन असतं, मला एकच व्यसन आहे, ते म्हणजे जीवांचा उद्धार करणे, त्याच्यासाठीच माझा जन्म आहे. स्वतःविषयी आणखी एक विधान त्यांनी केले, अन्यत्र किजे ते वाराणसी फेडीजे, वाराणसी किजे ते कै फेडावे नायका, तैसे येथीचेनी सन्निधानी, कर्मे नासाना तरी कै नासा. म्हणजे सगळीकडे केलेली पापं लोक जाऊन वाराणसीत फेडतात, आणि वाराणसीत केलेली पापं कुठं फेडायची. तसं तुम्ही माझ्या सहवासात असतानाच जर सगळी पापं फेडून घेणार नसाल तर मग तुम्ही इतरत्र कधी पाप फेडून घेणार आहात. आणखी एक विधान आहे त्यांचं, सकळही शास्त्रे या शास्त्राची मिळती, परी हे कवणाही न मिळे. म्हणजे मी तयार केलेलं जे शास्त्र आहे हे सकळ शास्त्राला मिळू म्हणजे सकळ शास्त्र याला मिळू शकतात, पण हे शास्त्र कुणालाही मिळत नाही, असा माझा विचार आहे, असं चक्रधर स्वामींनी केले. इतर आणखी जे काही महत्त्वाचे विषय आलेले आहेत तेही विषय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. देवतांचं निरूपण, कारण जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ह्या चार वस्तू स्वतंत्र नित्य आहेत. प्रपंच जड आहे, देवता नित्यबद्ध आहेत, जीव बद्धमुक्त आहेत, आणि ईश्वर मुक्तिदाता आहे. असे चार पदार्थ त्यांनी मांडलेले आहेत. त्यांचं विवेचन या सूत्रपाठात आलेलं आहे. देवतांचं निरूपण आले, जीवाविषयीचं निरूपण आले, जीवाच्या उद्धरणाचे उपाय आलेले आहेत, सृष्टीविषयी निरूपण आलेलं आहे की ही सृष्टी कशी निर्माण झाली, कशी, कुठं, कोणतं युग किती होतं त्याचं. ईश्वर अवताराविषयी निरूपण आलेलं आहे, कधी, कसा, कधी, कुठे ईश्वर अवतरतो त्याचेही संदर्भ या सूत्रपाठामध्ये आलेले आपणाला पाहायला मिळतात. त्यांची काही विधानं चक्रधर स्वामीची चिकित्सा आणि विज्ञान अशा स्वरूपाची आहेत, म्हणून त्या एका शीर्षकाखाली काही विधाने मी तुम्हाला सांगतो. मन अधिष्ठात्री देवता ब्रह्मा, बुद्धी अधिष्ठात्री देवता शेषशय्या, चित्त अधिष्ठात्री देवता विष्णू, अहंकार अधिष्ठात्री देवता महादेव, आणि चक्षु अधिष्ठात्री देवता सूर्य. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी काही इंद्रिय आहेत त्यांच्या अधिष्ठात्र्या देवता कोणत्या आहेत, आणि ते बरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की मन अधिष्ठात्री देवता ब्रह्मा, मनाची अधिष्ठात्री देवता कोण आहे, ब्रह्मा. बुद्धीची अधिष्ठात्री देवता शेषशय्या, चित्ताची अधिष्ठात्री देवता विष्णू, अहंकाराची अधिष्ठात्री देवता महादेव, कोपिष्ट, माहिती आहे तुम्हाला, आणि चक्षु म्हणजे डोळे, अधिष्ठात्री देवता सूर्य आहे, प्रकाश आहे. दुसरं एक त्यांचं चिकित्सक विधान, दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे, आणि निरतिशय सुख ते आनंद बोलीजे. म्हणजे सुख आणि आनंद याच्यामधला जो फरक आहे तो चिकित्सक पद्धतीने सांगितलेला आहे की दुःखात मिसळलेलं सुख ते सुख बोलीजे, आणि अजिबातच दुःखाचं त्याच्यात लवलेश नाही त्याला आनंद म्हणावा. दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे, निरतिशय सुख ते आनंद बोलीजे. आणि पुढं विरक्ताच्या संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं की खरूज खाजवेना तो विरक्त. म्हणजे खरूज असून देखील खूप खाज सुटलेले असतानाही जो खाजवत नाही त्याला खरा विरक्त म्हणावा. म्हणजे विरक्तीचं ते टोक.
चेईलेया स्वप्नू लटिके तेवी अपरोक्ष ज्ञानिया प्रपंचू मिथ्या. जागल्यानंतर जसं लक्षात येतं आपल्या की अरे तो स्वप्न होतं ते खोटं होतं, तसं एकदा अपरोक्ष ज्ञान ज्याला मिळालं त्याला हा संसार हा प्रपंच खोटा वाटायला लागतो. जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान. म्हणजे ज्ञानाची व्याख्या केलेली आहे त्यांनी. जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान, त्याला ज्ञान म्हणावं अशा प्रकारची एक छान व्याख्या त्यांनी केलेली आहे. स्वातंत्र्याविषयी त्यांचं विधान आपल्याला पाहायला मिळतं की स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंध. हे स्वातंत्र्य हा मोक्ष आहे आणि पारतंत्र्य हे बंधन आहे. स्वातंत्र्याविषयीच आणखी त्यांची एक विधान आहे, मुक्तीची चाड आणि देवीची खुंट दावे सांभाळीने. म्हणजे काही माणसं दुहेरी भूमिका घेतात. म्हणजे एका बाजूला स्वातंत्र्याची ही चाड आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला खुटाही सांभाळायचा आहे. हे चालत नाही. स्वातंत्र्यामध्ये तुम्हाला खुंटा सोडावाच लागतो. मुक्तीची चाड आणि देवीची खुंट दावे सांभाळणे हे बरोबर नाही. हे स्वातंत्र्याचं खरं लक्षण नाही. आणि तिसरं विधान स्वातंत्र्याविषयी त्यांनी केलेले ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ चक्रधर स्वामींनी सांगितलाय. त्यांनी असं म्हटलेलं की आपण कवणा अधीन होवावे नाही, कवणा ते आपणा अधीन करावे नाही. आपण कवणा अधीन होवावे नाही, कवणा ते आपणा अधीन करावे नाही. म्हणजे आपण कुणाच्या अधीन जाऊ नये आणि आपल्या अधीन कुणाला करू नये. बऱ्याचदा लोकांना स्वातंत्र्य म्हणजे मला स्वातंत्र्य पण मी इतरांना मात्र माझ्या अंडरमध्ये गुलामीत ठेवील अशा प्रकारची वृत्ती असते. तर स्वातंत्र्याची हे फार चिकित्सा सुंदर केलेली. म्हणजे पहिल्यांदा जे सांगितलं की स्वातंत्र्य हा मोक्षू, पारतंत्र्य हा बंधू. दुसरं विधान केले की मुक्तीची साड आणि देवीची खुंट दावे सांभाळणे. आणि तिसरं विधान केले की आपण कवणा अधीन होवावे नाही, आपणा अधीन कवना ते करावे नाही. हे फार महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्याचं खऱ्या अर्थानं हा निकष आहे की जसं मला स्वातंत्र्य हवं असतं तसं ते समोरच्यालाही स्वातंत्र्य हवं असतं. त्याचंही स्वातंत्र्य मान्य केलं पाहिजे, माझंही स्वातंत्र्य मान्य केलं पाहिजे. फक्त माझंच स्वातंत्र्य मान्य, माझंच म्हणणं खरं आणि त्याचं खोटं असं म्हणणं, याचा अर्थ स्वातंत्र्य कळालेलं नाही. काही सुविचाररूपी वचनं आहेत दृष्टांत पाठामध्ये जी धर्माच्या बाहेरच्या लोकांना पण उपयुक्त होतील आणि नेहमीसाठी उपयुक्त होतील अशी. पुरुष प्रयत्नू दैवाचे साह्य. नाही, नुसते दैववादी नव्हते चक्रधर. त्यांचं म्हणणं होतं की पुरुषाच्या प्रयत्नाला दैव सहाय्य करतं, नुसतंच बसून दैव तुम्हाला सहाय्य करत नाही. पुरुष जेतुला प्रयत्न करी तेतुला दैव सहाय्याते करी. म्हणजे माणसानं जेवढे प्रयत्न करीतील तेवढं दैव त्याला सहाय्य करतं. माणसानं काहीच नाही केलं तर दैव त्याला सहाय्य करत नाही. पुढचं विधान, पुढचा सुविचार, तुम्ही अच्युत गोत्रीय की गा, तुम्हा परस्परे परमप्रीती होवावी की. अरे तुम्ही कधीही न ढळणाऱ्या नात्याचे नातेवाईक आहात. तुम्हाला तर एकमेकांच्या विषयी परमप्रीती असावी, नुसती प्रीती नाही, परमप्रीती, परमादर. आणखी एक सुविचार आहे की कुठलंही शास्त्र आणि कुठलंही ज्ञान हे कसं टिकून राहतं, नवरूप धारण करतं, त्याच्याविषयी चक्रधरांनी सांगितलेलं आहे की परस्परे मथन कीजे मग नूतन होय. तुम्ही एकमेकांच्यामध्ये सतत चर्चा करा आणि माझं हे शास्त्र सतत नवीन नवीन रूपात जगासमोर मांडा. आणखी एक विधान आहे सगळ्यांना लागू पडणारं. त्यांनी असं म्हटलेलं की अन्य वार्ते पसी वरी निद्रा चांग, निद्रा कीजे परी अन्य वार्ता न कीजे. म्हणजे लोकांची निंदा करण्यापेक्षा झोप काढलेली बरी. झोप काढा पण लोकांची निंदा करू नका. अन्य वार्ते पसी निद्रा चांग वरी निद्रा कीजे परी अन्य वार्ता न कीजे. वर्मस्पर्शे नरक, वर्मस्पर्शापसी वरी शिरच्छेदू चांग. म्हणजे मनाची हत्या आणि शरीराची हत्या असा त्यांनी विचार केलेला आहे. त्यातल्या त्यात शरीराची हत्या परवडली पण मनाची हत्या, कोणाचं मन दुखवणं हे परवडणारं नाही असं चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. महात्मेनी प्रिय वक्तया होवावे. आपण महात्मे आहोत ना, आपण संन्यास धारण केलेला आहे ना, तर आपण नेहमी प्रिय वक्तया, आपण नम्रतेच्या आणि गोड भाषेमध्ये जगाशी व्यवहार करावा. उर्मट भाषा, रगेल भाषा, अरेरावीची भाषा आपणाला शोभत नाही. 7वं विधान, अर्थाप्रती बोलावे. समोरच्या माणसामध्ये उत्सुकता असेल तर त्याला बोला ना. तो तुमच्या मूडमध्येच नाही ऐकण्याच्या आणि त्याला कशाला तुम्ही बोलत बसलात. उजळलेले या संगे मळलेला उजळे. म्हणजे जी माणसं उजळ असतात त्यांच्यासोबत मळलेली माणसंही उजळून निघू शकतात. त्याच्यामुळं माणसांनी नेहमी उजळ माणसांच्या सोबत
राहावं, उजळ माणसांच्या सहवासात राहावं. पुढचं सुविचार, हांगा येथ शरण आलेया काही मरणशे. तुम्हाला जर कुणी शरणागतता मागितली असेल तर तुम्ही काय त्याची हत्या करणार नाही. सशिक रक्षण लीळेमधलं हे विधान आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं. 9वं सूत्र, ओखटे करीत साता कवणी गोमटेया ते न पवे. आणि गोमटे करीत साता कवणी ओखटेया ते न पवे. वक्त वाईट करून कुणी चांगल्या फळाला प्राप्त होऊ शकत नाही, पण चांगलं करणारा कुणी वाईट फळाला प्राप्त होऊ शकत नाही. ओखटे करीत साता कवणी गोमटेया ते न पावे. आणि गोमटे करीत साता कवणी ओखटेया ते न पवे. पुढचं सुविचार, हृदय शून्य धर्मी अधिकारू नाही. जी माणसं हृदय शून्य आहेत, समोरच्याचं म्हणणं समजून घेत नाहीत, आपलंच म्हणणं रेटण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना धर्मात अधिकार नाही. हृदय शून्य धर्मी अधिकारू नाही. पुढचं एक सुविचार स्वामींचा फार महत्वाचा आहे. कर्मचांडाळा पासीवरी जाती चांडाळ चांग. हे विधान आपण आधी पाहिलेलं आहे. चांभाराची पूजा करवली ब्राह्मणांच्याकडून, तेव्हा हे केलेलं विधान आहे. आणि त्याने असं म्हटलेलं आहे की उच्च जातीत जन्माला येऊन वाईट कर्म करणाऱ्यापेक्षा खालच्या जातीत जन्माला येऊन चांगली कर्म करणारा हा श्रेष्ठ आहे, अशा प्रकारचं ते विधान आहे. पुढचा सुविचार, परद्रव्याचे नावे पडीला कवडा आदी करवणी नेघावा. म्हणजे दुसऱ्याच्या मालकीचं साधी कवडी जरी कुठं तुम्हाला सापडली, कणभर जरी काही सापडलं तरी ते उचलू नका, ते पाप आहे. ज्ञानापशी प्रेम उत्तम. 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी. ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम आहे. ज्ञान आहेच, पण त्याच्यापेक्षा प्रेम उत्तम आहे. आणि अन्नदान ते उत्तम, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचं त्यांनी सांगितलं की विद्ये निरंतर फळ. विद्येमध्ये फळ असतंच, ते मिळतंच, निरंतर फळ. चहुयुगी हिंसा अधर्मो. सगळ्या युगामध्ये, त्रेता, कृता, द्वापार आणि कली, सगळ्या युगामध्ये हिंसा हा अधर्मच आहे. कुठल्याही युगात हिंसा कधीही धर्म नव्हती, धर्म होऊ शकत नाही. महात्मा गांधींची आणि येशू ख्रिस्ताची आठवण झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. पुढचं विधान आहे, पडेतव धावावे मरेतव करावे. जिद्दी असावं माणसानं. त्या जिद्दी माणसासाठी त्यांची 2 विधान आहेत की पडेतव धावावे, जोपर्यंत तुम्ही पडत नाही तोपर्यंत जीव तोडून धावा. मरेतव करावे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत करत राहा. धड तुटे तव धावावे, देह पडे तव करावे, जीवन न सोडावे. आधीच्याचाच विस्तारित आहे. पुढचा सुविचार आहे, एकी कोठीचे बैल भांडती झुंजती परी कुशीशी कुस लावणी बैसती. एका कोठ्यात बांधलेले बैल भांडतच असतात, झुंजतच असतात, पण शेवटी कुशीला कुस लावून बसतात ना. तशी सोबत राहणारी, एका घरात राहणारी, एका वर्गात राहणारी, सोबत राहणारी, काम करणारी माणसं, होतो कधी कधी संघर्ष, पण शेवटी त्यांना कुशीला कुस लावूनच बसावं लागतं. पुढचा सुविचार, ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. एकदा तुमच्या तोंडून निघालं की ते सगळ्या देशात जाणारच असतं. म्हणून ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय, दोही ओठी टाळे घालावे. म्हणून 2ही ओठ टाळे घालून बंद करून टाका, कुलूप लावा. पुढचं त्यांचा सुविचार आहे, आत्मघातकीयाशी कव्हणी ठावो नाही नायका. आत्मघातकीयाशी कव्हणी ठावो नाही नायका. आत्महत्येचा त्याने विरोध केलेला आहे. कसल्याही परिस्थितीत आत्महत्या करू नका. आत्महत्या ही कसल्याही परिस्थितीमध्ये कधीही चांगली गोष्ट नाही. पुढचं त्यांचं विधान आहे, ज्ञानवृद्ध तो सर्वत्र पूज्य. ज्ञान पूज्य म्हणजे ज्ञान ही पूज्यच गोष्ट आहे. जो ज्ञानवृद्ध आहे त्याला सर्वत्र नेहमीच विद्वान सर्वत्र पूज्यते, असं संस्कृत आहे. तसंच हे विधान. बिढारावरी काही बिढार असे बाई, म्हणजे एकदा बिढार सजल्यानंतर त्याच्यावर काही पुन्हा दुसरं बिढार असतं, अशा प्रकारचा एक सुविचार. त्याच्यानंतर संसारू म्हणजे दीर्घ स्वप्नुगा. म्हणजे हा संसार, हे जग, हे एक दीर्घ स्वप्न आहे, अशा प्रकारचं विधान चक्रधर स्वामींनी केलेलं आहे. आणि शेवटचं विधान, बाई उपाये पविजे ऐसे काही असे, उपयोगा न वचे ऐसे काही असे. खूप उपाय करूनही जे प्राप्त करता येत नाही, असं काय आहे जगामध्ये? बाई उपाये न पविजे ऐसे काही असे, आणि उपयोगा न वचे ऐसे काही असे. म्हणजे काहीच उपयोग नाही अशी वस्तू जगात नाही, आणि काहीच मिळवता येत नाही उपायानंतर
अशी शक्यता जगामध्ये नाही, असा सुविचार प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे असा विचार चक्रधर स्वामींनी याच्यात सांगितलेला आहे. त्याच्यामुळं आपण चक्रधर स्वामीचा सूत्रपाठ, त्या सूत्रपाठामधले महत्त्वाचे विषय, महानुभाव पंथाचं तत्त्वज्ञान, त्यात आलेली काही व्यक्तिचित्र आणि सर्वांना उपयोगी पडणारे चक्रधर स्वामींचे सुविचार असा विचार आपण इथपर्यंत केला. इथं मी थांबतो. आपणाला पुढच्या भागामध्ये मित्रांनो चक्रधर स्वामींचा जो दृष्टांत पाठ नावाचा ग्रंथ आहे त्या दृष्टांत पाठाचा विचार करायचा आहे. तोपर्यंत नमस्कार.